जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील आज मशाल हाती घेत आहेत। उन्मेष पाटील आज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। मातोश्रीवरती दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये उन्मेष पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडतोय। जळगावात भाजपाने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे उन्मेष पाटील नाराज आहेत आणि आता जळगावात स्मिता वाघ विरुद्ध उन्मेष पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे। तर त्यांच्या प्रवेशाची नेमकी कारणं कोणती आहेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। 2019 मध्ये तत्कालीन खासदार एटी पाटलांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली। अंतर्गत वादातून ऐन वेळेला स्मिता वाघ यांची उमेदवारी बदलली आणि उन्मेष पाटील यांना तिकीट मिळालं। तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत उन्मेष पाटलांचा 4,11,000 मतांनी विजय झाला। खासदार उन्मेष पाटलांचं तिकीट कापत आता स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली। या संदर्भात संजय राऊत काय म्हणाले ते सुद्धा पाहूया। भारतीय जनता पक्षाचे जळगावचे विद्यमान खासदार श्री उन्मेष पाटीलजी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सहकारी ज्यात करण पवार आहेत, नगराध्यक्ष किंवा इतर काही अशा पद्धतीचे पदाधिकारी आहेत, मार्केट फेडरेशन असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असतील, त्यातले पदाधिकारी जे उन्मेष पाटलांचे सहकारी आहेत, हे मोठ्या संख्येनं आज मातोश्रीवर 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना परिवारात प्रवेश करत आहेत। शिवसेना पक्षप्रमुख आज उद्याकडे लवकरच उमेदवार जाहीर करतील आणि तुम्हाला कळेल की निवडणूक कोण लढते आहे जळगावमध्ये। पण उन्मेष पाटील यांच्या प्रवेशानं जळगावची शिवसेना ही मजबूतीनं पुढे जाईल, त्यांची ताकद, शिवसेनेची ताकद एकत्र येईल आणि जळगावात शिवसेनेचा खासदार यावेळेला प्रथमच जळगावातून लोकसभेवर निवडून जाईल याच्या विषयी आमच्या मनात शंका नाही। तर जळगावमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवारीसाठी नेमकं कोण कोण इच्छुक आहे ते पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते डॉक्टर हर्षल माने, माजी नगराध्यक्ष कुलभूषण पाटील, तर भाजपमधून आलेल्या ललिता पाटील आणि भाजप खासदार उन्मेष पाटील हे जळगावसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुक आहेत।